हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काय ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. आम्ही बाहेर गेलतो आणि हा व्हिडिओ आहे ना खूप दिवसाचा आहे, म्हणजे बरेच दिवस झालं काढलेला आहे. तेव्हा रुद्रांश गेलता, गावाला गेलता आणि आम्ही दोघंच होतो. मग बाहेर आलो, नाश्ता वगैरे केला. नाश्त्याला घेतलं होतं उपीट आणि नाश्ता वगैरे केल्याच्यानंतर थोडीशी खरेदी करायची होती, म्हणजे रुद्रांश परत येणार होता. त्याच्यामुळे खरेदी वगैरे करायची होती, ती पण खरेदी केली. आणि मग नंतर मी आज बनवणार आहे दोडक्याची भाजी आणि वरण. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि नाश्ता वगैरे केला आणि मग रुद्रांचा होता बड्डे. तर कमीत कमी हा व्हिडिओ ना 3-4 महिन्याचा अगोदरचा आहे. तर एडिट करायचा राहिला होता म्हणून राहिला, नाहीतर मी आत्ता काय करते की जेव्हा व्हिडिओ काढते ना नवीन, तर ते लगेच एडिट करून अपलोड करते. आणि जे हे व्हिडिओ राहतात ना, म्हणजे ते एकदा मागं राहिले एडिट करायचे वगैरे, तर मग ते तसेच राहून जात आहेत. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला एवढा वेळ लागला एडिट करायला. आणि काही काही व्हिडिओ असे आहेत की त्याला ओव्हरवाईज पण द्यावा लागतो, त्याच्यामुळं पण ते व्हिडिओ एडिटिंग करायचे राहत आहेत. आणि बरेच असे व्हिडिओ आहेत अजून की ते एडिटिंग करायचे राहिलेत, पण ते खूप जुने व्हिडिओ आहेत. आणि ह्याच्या अगोदर तर मी 2-3 महिन्याच्या अगोदर माझ्या मोबाईलमध्ये भरपूर व्हिडिओ होते. त्याच्यामुळे मग मी काय केलं की पूर्ण मोबाईलमधले व्हिडिओ डिलीट केले. ते कमीत कमी भरपूर म्हणजे 500 तरी व्हिडिओ असतील, छोट्या छोट्याला क्लिप वगैरे सगळ्या डिलीट केल्या आणि परत नवीन काढायला चालू केले. तरी पण राहिलेले व्हिडिओ आहेत ते आत्ता मी 3-4 दिवस झालं व्हिडिओ एक पण नाही काढला, कारण की टाईम पण नाही भेटला आणि जास्त कामं होते. आणि म्हटलं की हे जे अगोदरचे व्हिडिओ आहेत ना, तर ते एडिट करूयात. त्याच्यासाठी मग म्हटलं जाऊ दे, आता जेवढे मोबाईलमध्ये आहेत तेवढे एडिट करूयात आणि परत एकदा नवीन चालू करूयात. तर चला, दोडक्याच्या भाजीला मी दोडका आहे तो कट करून घेतला, तेल टाकलं. तेलामध्ये ना लसण आहे तो एकदम आपल्याला फक्त प्रेस करून घ्यायचा, तसा प्रेस करून टाकला. तुकडे गेले तरी चालते, पण मी आमटीला पण आणि कोणत्या पण भाजीला फक्त प्रेस करूनच टाकते. लगेच त्याच्यामध्ये दोडका आहे तो पण कट करून ठेवला, तो पण त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये लगेच थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. म्हणजे काय होतं की दोडका आहे तो लवकर शिजतो. आणि मिठातला जरी बनवायचा असेल ना, तरी बी हळद आणि मीठ टाकलं, झाकून ठेवला तरी छानच शिजतो. पण मला हे थोडासा रस्सा भाजी बनवायची होती. आणि आज मी मेन म्हणजे शेंगदाण्याचा कूट घालून भाजी बनवणार आहे. दरवेळेस मी हरभऱ्याची डाळ असते ती भिजू घालून मग नंतर ह्याच्यामध्ये टाकून बनवत असते. पण मला त्याच्यापेक्षा ना आज बनवते ना तसा जास्त आवडतो, म्हणजे शेंगदाण्याचा कूट वगैरे घालून. म्हणलं थोडा वेगळा करणार आहे, तर त्याच्यासोबत पण शेअर करूया. आणि दोडका आहे तो तेलामध्ये 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायचा आणि त्याला झाकण घालून ठेवायचं. आता मी ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही घातलेलं, फक्त मीठ आणि हळद घातली. तर आपल्याला 1.5 ते 2 मिनटं झाकण घालून ठेवायचं, म्हणजे पाणी घातलं नाही त्याच्यामुळं खूप वेळ नाही ठेवायचं. परत आता एकदा आपल्याला झाकण काढून दोडका आहे तो छान परतून घ्यायचा. थोडाफार शिजलेला असतो. आणि आत्ता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ आणि तिखट. म्हणजे मीठ अगोदर जर टाकलं असेल तर थोडं टाकायचं, किंवा अगोदर भरपूर टाकलं असेल तर टाकायची गरज नाही. आणि आत्ता ह्याच्यामध्ये टाकते मी मसाला तिखट, म्हणजे एकच तिखट बनवून ठेवलेलं आहे तेच टाकते. आणि आता परत एकदा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आणि जो बी शेंगदाण्याचा कूट आहे ना तो पण अगोदरच करून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे काही आता करायची गरज नव्हती. शेंगदाण्याचा कूट आपण केला तर 2-3 दिवस चांगला राहतो, 8 दिवस पण राहतो. शेंगदाणे व्यवस्थित म्हणजे वाळून वगैरे ठेवले असले तर खराब नाही होते. पण शक्यतो शेंगदाण्याच्या कुटाची भाजी आम्ही जास्त नाही करत आहे, त्याच्यामुळे मग मी जास्त करून पण नाही ठेवत आहे. तर थोडा करून ठेवलेला होता. कधी कधी एखादी वेळेस उतरायला म्हणजे चपातीसोबत शेंगदाण्याचा खूप जास्त आवडतो त्याच्यामुळे. आणि मग तो लगेच त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला टाकायचं आहे पाणी. तर आता जेवढी पातळ करायची तेवढं म्हणजे जास्त पाणी टाकायचं, घट्ट करायचं असेल तर थोडं टाकायचं. आणि सुक्की जर करायची असेल ना एकदम अशीच, तर अगदी थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे. अजून 1-2 मिनटं झाकण घालून परतून परत 1-2 वेळेस म्हणजे फक्त असं थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. म्हणजे एकदम सुकी पण भाजी होती. आणि दोडका आहे तो पण छान शिजतो. पण मला थोडीशी रस्सा, म्हणजे जास्त पण नाही, थोडीशी रबरबीत, म्हणजे जे की आपण चपातीसोबत पण खाऊ शकतो आणि भाकरीसोबत पण खाऊ शकतो. आणि सुकी भाजी आहे ती फक्त चपातीसोबतच खायला चांगली लागते. आणि म्हणजे भाकरीसोबत एवढी नाही चांगली लागते. कोणती पण सुकी भाजी असेल भाकरीसोबत पातळ रस्सा भाजी चांगली लागते. आणि मला भाकरी बनवायची होती, त्याच्यामुळे मग मी थोडीशी रस्सा भाजी बनवलेली होती. तर बघू शकता मस्त झाली.
आता भाजी शिजल्याच्या नंतर ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची, पण कोथिंबीर नव्हती त्याच्यामुळं मग मी फक्त अशीच बनवली. आता दोडक्याची भाजी आहे ती आपली मस्त झालेली आहे, बघू शकता कट वगैरे छान आलाय. आणि आत्ता बनवायला घेऊयात वरण. आता रुद्रांचा अभ्यास चालू आहे, लाईट गेलेली पण तरी पण त्याला अभ्यास करायचा आहे. सध्या बाहेर पावसाचं एवढं वातावरण झालं, 2 दिवस झालं पाऊस येतोय, म्हणून आत्ता सध्या लाईट गेलेली आहे. म्हणजे आत्ता 5 वाजलेत, ह्या टायमिंगला येतो 2 दिवस झालं पाऊस. आणि आता लाईट तर काही सांगता येत नाही येईल, म्हणून तो आत्ता मोबाईलच्या बॅटरीवरती अभ्यास करायला घेतला आहे त्यांनी. तर आत्ता आपण घेऊयात वरणाला फोडणी घालायला. वरण आणि भात हे पण मी शिजवून ठेवले आणि चपात्या पण झाल्यात, भाकरी पण झाली. म्हटलं आत्ता जेवायच्या टायमिंगला वरणाला फोडणी घालूयात. तर आत्ता कढईमध्ये तेल टाकले, तेल गरम झालं की आपल्याला जिरे आणि मोहरी आहे ती टाकायची. ती चांगली तळतळली की थोडंसं लसण टाकायचं आहे आणि कढीपत्ता असेल, कोथिंबीर असेल तरी टाकायची, म्हणजे छान लागते. कढीपत्ता असेल तर वरण अजून छान लागतं. सो आता लसण तो पण मी जसं भाजीला की फक्त असं चमच्याने प्रेस करून घेते, सेम तसंच ह्याला पण घेतलेला आहे. आणि आता लसण छान परतला तेलामध्ये तर लगेच आपल्याला थोडीशी हळद टाकायची, कारण की वरण अगोदर पण वरणामध्ये आपण थोडीशी हळद टाकतोय. तर आता थोडीशी हळद टाकायची आणि नसेल तर मग, आणि वरणामध्ये कधी पण आपण हळद टाकतोय ना, तर जास्त जर टाकली असेल तर फोडणीमध्ये नाही टाकली तरी चालते. पण फोडणीमध्ये दुसरी कोणती पण भाजी असेल ना तर थोडीशी तेलामध्ये टाकली तर म्हणजे भाजीला छान कलर येतो. त्याच्यामुळं मी अगदी थोडीशी टाकते. अगोदर पण वरणामध्ये टाकलेली आहे मी आणि आत्ता पण थोडीशी टाकते. ती पण आता आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर आहे ती पण तेलामध्ये छान परतून घ्यायची. कधी पण ना अशी फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती नंतर टाकायची. म्हणजे काय होतं की भाजीला जशी दिसायला छान दिसती ना तशी डेकोरेशन पण भाजीला छान दिसतं, म्हणजे वरतून पण छान दिसते. तशी तेलामध्ये टाकली तर टेस्टीला छान लागते. आता कोथिंबीर ती छान परतून घेतली आणि आता वरण शिजलेलं आहे ते टाकायचं. आता जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. तर मी थोडंच पाणी टाकणार होते, बघू शकता आता थोडं पाणी टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला एक छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्याच्या नंतर 2-3 मिनटं कमी गॅसवरती छान शिजवून घ्यायचं आहे. आणि नंतर मग गॅस बंद केला की बाकीचा स्वयंपाक तर सगळा झालेलाच आहे. आणि आत्ता मी थोडंसं ह्याच्यात मीठ टाकते, कारण की फोडणीमध्ये मीठ टाकलं नव्हतं, फक्त वरणाला मी शिजायला टाकलं होतं तेवढंच टाकलं होतं. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवलं म्हणून अगदी थोडंसं मीठ टाकते. तर बघू शकता आता आपलं वरण पण छान शिजले. आणि कधी पण वरण शिजल्याच्या नंतर उकळी आल्याच्या नंतर 2-3 मिनटं कमी गॅसवरती ठेवायचं, म्हणजे ह्याला कट पण छान येतो आणि टेस्ट पण छान लागते. तर तुम्हाला वरणाची रेसिपी किंवा दोडक्याची रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आता आपण डेली ब्लॉगिंग काढणार आहोत, म्हणजे तरी पण 8-10 दिवस लागतील, कारण की हे पहिले जे व्हिडिओ आहेत ते पूर्ण मी अगोदर एडिट करणार आहे आणि नंतर आपण डेली ब्लॉगिंग पण सुरू करणार आहेत. तर त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आत्ता आपलं वरण पण छान शिजलेलं आहे, त्याला उकळी पण आली आणि आत्ता मी 2-3 मिनटं कमी गॅसवरती ठेवलं होतं. तर बघू शकता किती छान कट आलेला आहे. भाजी पण झाली, वरण पण झालं. आणि आत्ता गॅस बंद करूयात आणि जेवायला घेऊयात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा.